नमस्कार, सोनाली रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण होळी स्पेशल मऊ व लुसलुशीत होणारी पुरणपोळी बनवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। 250 ग्रॅम चणा डाळ घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता ही डाळ आपण कुकरमध्ये घालून घेणार आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे। डाळीच्या वरती राहील एवढे पाणी घालून घ्यायचे आहे। यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे। हळद आपल्या आवडीनुसार घालू शकता, ती ऑप्शनल आहे। पोळ्यांना छान रंग येतो म्हणून हळद घालायची। इथे आपल्याला हाय फ्लेम वरती एक शिट्टी करून घ्यायची आहे। नंतर गॅसची फ्लेम मीडियम करून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। पुरणपोळीसाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यात अजिबात मैदा मिक्स केलेला नाही। यात आपण घालणार आहे मीठ आणि हे पीठ मळून घेणार आहे। घट्ट असे आपले पीठ मळून झालेले आहे। या पिठाला आपण तेल न लावता पाण्याचा हात लावून एका ओल्या सुती कपड्याने 1 तासासाठी झाकून ठेवणार आहे। आपण बघू शकता 5 शिट्ट्यामध्येच आपली डाळ एकदम मऊसूद अशी शिजलेली आहे। तर यामध्ये राहिलेले शिल्लक पाणी आपण काढून घ्या। या चाळणीमध्ये आपण ही डाळ काढून घेणार आहे। डाळीतून निघालेल्या या पाण्यापासून आपण कटाची आमटी बनवणार आहे। गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये घालणार आहे आपण शिजलेली डाळ। पुरण वाटण्यासाठी आपल्याला जो वेळ लागतो तो मी इथे कमी केलेला आहे। ही डाळ आता आपण मॅशरने घोटून घ्यायची आहे, इथेच ती बारीक करून घ्यायची आहे। डाळ एकदम मऊसूद अशी बारीक झालेली आहे, कुठेही डाळ राहिलेली नाही। आता आपण गॅसची फ्लेम हाय करणार आहे आणि आपण आता यात घालणार आहे गूळ। गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। जेवढी डाळ घेतली होती तेवढाच गूळ घेतलेला आहे। गुळाचे आणि डाळीचे प्रमाण एकसारखे ठेवायचे आहे। जसा जसा गूळ वितळतो तसे तसे हे मिश्रण पातळ व्हायला सुरुवात होते। आता आपण यात घालणार आहे वेलची पावडर आणि गोडाचा पदार्थ असल्यामुळे थोडंसं किंचितसं मीठ घालणार आहे, त्यामुळे गोडाच्या पदार्थाला छान चव येते। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपले पुरण तयार आहे की नाही हे ओळखण्याची एक सोपी ट्रिक आहे। चमच्यावर पुरण घ्यायचे आहे आणि तो चमचा उलटा करायचा आहे। हलवूनही त्या चमच्यावरचे पुरण पडत नाही, म्हणजे आपले पुरण तयार आहे। एकदम असा छान गोळा तयार झालेला आहे। आपले पीठ चांगले भिजलेले आहे। आता आपण याला थोडे थोडे पाणी घालून मऊसूद असा गोळा तयार करून घेणार आहे। एकदम मऊ असे आपले पीठ मळून झाले आहे। आता आपण याला तेलाचा हात लावून घेणार आहे। एक छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे। त्याची व्यवस्थित अशी पारी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पुरण घालायचे आहे।
ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने एकसारखी लाटत राहायची आहे. आपला तवा गरम झालेला आहे. आपण त्यावर थोडेसे तेल टाकणार आहे. आणि ही पोळी भाजून घेणार आहे. या पोळीला वरती थोडेसे बुडबुडे आले की ती पहिल्यांदा हाताने उलटून घ्यायची आहे. आता याला आपण दोन्ही बाजूने तेल लावून घेणार आहे. छान अशी टम्म फुगलेली आहे आपली पोळी. आता आपण ती काढून घेऊ. आपण दुसरी पोळी लाटून घेणार आहे. अगदी कडेपर्यंत पुरण गेलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व पोळ्या करून घेणार आहे.